शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवीमधल्या अधिकृत उमेदवार शायना एनसी यांच्यावरती गोव्यामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोव्याचे प्रदेशाध्यक्ष असलेले अमित पाटकर यांनी केला आहे। आपल्यासोबत स्वतः अमित पाटकर जी आहेत। अमित पाटकर जी, तुम्ही शायना एनसीवरती आरोप करतायत की त्यांनी गोव्यामध्ये येऊन त्यांनी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। खरं तर त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे, काय खुलासे आहेत? मी आता इथे कॅम्पेनिंगसाठी आलो होतो। काल आम्ही बँड्रा वेस्ट मतदारसंघमध्ये होते, आज आम्ही मुंबादेवीला गेलो होतो। सो तिथे जे बीजेपीची जी स्पोक्सपर्सन आहे जी आता शिंदे गटाच्या मार्फत तिथे उभा राहिली आहे। सो हे बीजेपीचं दुगलेपणा म्हणजे लोकांना दाखवायचं एक, सांगायचं एक आणि लोकांना फसवून मतं कसं घेतात ते मी तुमच्यासमोर आणणार आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने हे बीजेपीची दुगलेबाजी म्हणजे कशा पद्धतीने ते पॉवर मिसयूज करून लोकांना फसवतात, जागा हडप करतात हे तुमच्यासमोर यायला पाहिजे। आता शिंदे गटाची जी उमेदवार आहे शायना एनसी ह्यांनी ओल्ड गोवा म्हणजे जे वर्ल्ड फेमस ओल्ड गोवा चर्च आहे, म्हणजे गोव्यात जो माणूस येतो तो ओल्ड गोवा चर्च बघायला जातो, ती एक हेरिटेज साईट आहे। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने ती हेरिटेज साईट प्रोटेक्टेड साईट डिक्लेअर केली आहे। आता ह्याच्या प्रोटेक्टेड साईटमध्ये शायना एनसीने कोविडच्या काळात इल्लीगल पद्धतीने आपला पॉलिटिकल पॉवर यूज करून तिकडचे जे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आहे यांच्यावर पॉलिटिकल दबाव आणून तिथे इल्लीगल पद्धतीने तिने बंगला कन्स्ट्रक्ट केलेला आहे। मी तुमच्यासमोर काही फोटोग्राफ्स दाखवणार। हा तो बंगला तुम्ही बघू शकता, नदीच्या काठावर कसा तिने उभा केलेला आहे आणि पाठीमागे जे आपण बघतो ते ओल्ड गोवा चर्च आहे। आणि हा बंगला मात्र 100 मीटर दूर म्हणजे ओल्ड गोवा चर्चपासून फक्त 100 मीटर दूरवर हा बांधण्यात गेला आहे। ह्याच्या मागे मोठी तिथे कॉन्ट्रोवर्सी झाली। हे मग तिकडचे आम्ही ॲज अ पक्ष आम्ही हा विषय तिथे लावून धरला होता। आम्ही विधानसभेमध्ये बीजेपीच्या सरकारला तिथे एकदम बॅकफूटवर टाकलं, पण सरकार याच्यावर काही कारवाई करायला तयार नाही। परंतु तुम्ही कोर्टात गेलेलात का या सगळ्या? आता ते मॅटर जे आहे तिकडच्या NGOजनी ते मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये गेलाय। आता मी शायना एनसीवर चार्ज करतो आणि मला वाटतं ती आता इलेक्शनला जी थांबली आहे तिने या जनतेला प्रश्न द्यायला पाहिजे, कारण तुम्ही दुसऱ्या राज्यात जातात, दुसऱ्या राज्यातले जागे हडप करतात, इल्लीगल पद्धतीने तिथे तुम्ही घर बांधतात। सो उद्या तुम्ही जर का निवडून आला तर तुम्ही मुंबादेवी नष्ट करून टाकणार। जर का तुमच्या हातात उद्या सत्ता आली तर तुम्ही काही नाही काही करणार। सो माझा चार्ज आहे की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि UPचे मुख्यमंत्री जे सांगतात की आम्ही इल्लीगल घरावर, इल्लीगल स्ट्रक्चरवर बुलडोजर चालवतात, तसं तुम्ही आता उद्या मुख्यमंत्री प्रमोद सावंतला फोन करा आणि ते तुमचं इल्लीगल जे बंगला आहे त्याच्यावर बुलडोजर आधी चालवा, नंतर मग तुम्ही लोकांना न्याय द्यायला तुम्ही न्याय देऊ शकतात। जेव्हा तुम्ही स्वतः इलिगलिटी करतात, स्वतः तिथे तुम्ही मिसयूज करून पॉवर यूज करून तिथे तुम्ही इलिगॅलिटीज करतात, तेव्हा उद्या तुम्ही न्याय कसं देणार मुंबईच्या लोकांना? जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटकडे तुम्ही तक्रार केली का? कारण की तुम्ही म्हणतायत की जवळपास हेरिटेज चर्चच्या जवळपास 100 मीटरच्या अंतरावरतीच त्यांनी तो बंगला बांधलाय। नाही, त्यांनी शायना एनसी आणि त्यांची पूर्ण जी गँग आहे हा बंगला बांधण्याच्या मागे आम्ही तक्रार केली आहे। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी डिमॉलिशन ऑर्डर पण दिली आहे, पण राज्य सरकार तिला सपोर्ट करत आहे। राज्य सरकार तयार नाही ते डिमॉलिशन करायला। जर का तुमचं धोरण म्हणजे प्रधानमंत्रीचं जे धोरण आहे की आम्ही संस्कृती वाचवणार, आम्ही जे हेरिटेज साईट आहे ते वाचवणार, तर मोडून टाका ना। प्रधानमंत्रीला मी चॅलेंज करतो की सांगा तुमच्या उमेदवाराला आणि टाका तिथे बुलडोजर, का नाही तुम्ही करत? म्हणजे ह्याचा अर्थ क्लिअर आहे की तुम्ही कुठेतरी इल्लीगल गोष्टीमध्ये फसला आहेत आणि तुमचं एकच धोरण आहे की आम्ही जागा कब्जा करणार, गोव्यात नव्हे तर पुरा देशमध्ये हेच बीजेपीचं धोरण आहे। परंतु तुम्ही प्रमोद सावंत जे तुमच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत गोव्याचे, त्यांना जाब विचारला का या सगळ्या संदर्भात? कारण की अशा पद्धतीने तुम्ही गंभीर आरोप लावतायत की जिथे जे हेरिटेज साईड आहे अर्थात पुरातन वस्तू आहे, पुरातन वास्तू आहे, त्या वास्तूच्या 100 मीटरच्या आवारात अशा पद्धतीने नदीच्या काठीला त्यांनी बंगला एवढा मोठा बांधलाय, तोही कोविडच्या काळात नकळत बांधलेला आहे।
नाही, आम्ही टाईम अँड अगेन तिथे प्रोटेस्ट केले, आम्ही मुख्यमंत्र्यावर चार्ज पण केलं. हे मॅटर जे आहे आम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा पण आपण काढतो. पण आता ते सरकार तिथे कसं आहे, दुगलेबाजी करतो. सरकार स्पष्ट क्लिअर येत नाही की आम्ही ते डिमॉलिशन करणार. आज शायना एनसी जेव्हा पॉलिटिकल फील्डमध्ये उतरली आहे, इलेक्शनमध्ये उतरली आहे, सो आय थिंक तिने आपलं स्टँड क्लिअर करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व आहे सांगा ना सरकारला ते मोडायला. का तुम्ही लोकांना म्हणजे NGOजला कोर्टात जायला तुम्ही वाळ बघतात. आणि मला म्हणजे कळत नाही की शायना एनसीचे जे वडील आहेत नानाबाब, ते स्वतः एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत. त्यांनी कितीतरी मुद्दे एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी घेतलं आहे. सो मला वाटतं शायना एनसीनी आपल्या वडिलांचे काहीतरी जर का तुम्ही संस्कार घेतले असेल तर मला वाटतं उद्या सांगा आणि ते तुमचं इल्लीगल घराला डेमॉलिशन करा आणि नंतर जाऊन मग लोकांकडे मतं मागा. एका साईडला तुम्ही इल्लीगल कामं करणार, एकाला साईडला तुम्ही एन्व्हायरमेंट डॅमेज करणार, हेरिटेज साईट डॅमेज करणार आणि दुसऱ्या साईडला तुम्ही जाऊन इलेक्शनला थांबणार. हा कसला न्याय आहे? मला वाटतं ही दुगलेबाजी BJP सरकार, BJPच्या जे कार्यकर्ते आहेत, जे त्यांचे ऑफिस बेरर आहेत, जे प्रवक्ते आहेत, हे लोकांसमोर यायला पाहिजे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते गोवा राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर. त्यांनी थेट शायना एनसी यांना आव्हान दिले की तुम्ही आता शिवसेना शिंदे गटाकडनं मुंबादेवी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढतायत, परंतु एकीकडे तुम्ही अनधिकृत बांधकाम जे आहे ते गोव्यामधल्या हेरिटेज साईटवरती करतायत आणि तेही कोविडच्या काळात. त्यामुळे ही दोगलेबाजी जी आहे, दुटप्पीपणा जो आहे तो बंद करा आणि जर तुम्हाला खरंच चांगल्या पद्धतीने निवडणूक लढायची आहे तर पहिलं जाऊन तुमचं जे इल्लीगल अनधिकृत बांधकाम जे आहे ते पहिल्यांदा तोडा, असं आव्हान जे आहे ते अमित पाटकर यांनी शायना एनसींना दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.